भाजी पगार आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही माझा SP न्यूज आवाज जनतेचा हक्क लोकशाहीचा। न्यायडोंगरीत बसस्टँडच्या प्रश्नावर बेमुदत उपोषण सुरू। प्रशासनाच्या कारवाईकडे ग्रामस्थांचे लक्ष। नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी येथे सार्वजनिक बसस्टँडच्या प्रश्नावरून आज बेमुदत उपोषणाला सुरुवात झाली आहे। सार्वजनिक बसस्टँडची कथित तोडफोड, राज्य महामार्गाच्या हद्दीतील कथित अतिक्रमण आणि बसस्टँड हटविण्याच्या प्रयत्नांविरोधात ईश्वर भीमराव आहेर यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे उपोषण सुरू केले आहे। यापूर्वी या प्रकरणी नांदगाव पोलीस स्टेशन कार्यकारी अभियंता तसेच राज्य महामार्ग विभाग नाशिक यांच्याकडे लेखी तक्रारी करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। मात्र अपेक्षित कारवाई झाली नसल्याचा दावा करण्यात आला आहे। सार्वजनिक बसस्टँडची तोडफोड नेमकी कोणी केली? राज्य महामार्गाच्या हद्दीत अतिक्रमण झाले आहे का? आणि बसस्टँड हटविण्याचा प्रयत्न का केला जात आहे? या सर्व प्रश्नांची तातडीने चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी अशी मागणी उपोषणकर्त्यांकडून करण्यात येत आहे। संबंधित कॉम्प्लेक्सची चौकशी करून मालकी निश्चित करावी, राज्य महामार्गाच्या हद्दीत अतिक्रमण आढळल्यास कायदेशीर कारवाई करावी आणि बसस्टँडची झालेली तोडफोड थांबवून ते पूर्ववत करावे अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे। आजपासून सुरू झालेल्या या बेमुदत उपोषणामुळे प्रशासन आता कोणती भूमिका घेणार याकडे न्यायडोंगरी ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे। प्रशासनाने तातडीने दखल घेऊन या प्रकरणाची चौकशी करावी आणि संबंधित प्रश्नावर तोडगा काढावा अशी मागणी उपोषणकर्त्यांकडून करण्यात आली आहे। या उपोषणाची दखल प्रशासन घेणार का? न्यायडोंगरीच्या बसस्टँडचा प्रश्न सुटणार का? की आंदोलन आणखी तीव्र होणार? याकडे आता संपूर्ण नांदगाव तालुक्याचे लक्ष लागले आहे। लोकशाही माझा SP न्यूज आवाज जनतेचा हक्क लोकशाहीचा। न्यायडोंगरी येथील 17-1 या गटाच्या बेकायदेशीर खरेदी विक्रीबाबत नांदगाव तहसीलदार इथं अर्ज केलेले, तक्रार दिलेली झाले। असं न्यायडोंगरी येथील 17-1च्या गट नंबरमध्ये विहीर दाखवून तसेच ऊस हे पीक पेरात लावून तुकडे वाईज खरेदीचं कायद्याचं उल्लंघन झालेले आहे। याबाबत मी अनेकदा तोंडी आणि लेखी तक्रारी तहसीलदारांकडे दिलेल्या आहेत। लेखी माहिती अधिकाराची माहिती मागितली, अद्याप कुठली कारवाई झालेली नाही। तसेच सदर क्षेत्र हे राष्ट्रीय महामार्ग रोड क्रमांक 753 जे लगत येत असल्याने, चतुर्श्रेणीत रोड असल्याने सरसर हे समोर येतं की कमर्शियलच्या हेतूने या खरेदी तुकडे पाडण्यात आलेले आहेत। आणि या संदर्भात मी नाशिक उपअभियंता व क्रमांक 2 राष्ट्रीय महामार्गाचे उपविभागीय अधिकारी यांना उपअभियंता यांना अर्ज दिल्यानंतर त्यांनी स्वतः पाहणी करून संबंधित अतिक्रमणधारकांना 17/1 मधील यांना नोटिसा बजावलेल्या आहे। प्रथम अतिक्रमणधारक राजेंद्र रावसाहेब आहेर तसेच 2 नंबरला नामांकित व्यक्ती असल्याने म्हणजे माजी सभापती अशा राजकीय लोकांचा या विषयाशी संबंध असल्याने म्हणजे जे स्वतःच अतिक्रमणधारक असल्याने संपूर्ण दबाव हा शासकीय अधिकाऱ्यांवर असल्याने कुठलीही कारवाई होत नाही। आज 15/8/26 रोजी मी सकाळी 7 वाजेपासून या तलाठी कार्यालयासमोर, ग्रामपालिका तलाठी कार्यालयासमोर उपोषणात बसलो असून अद्याप एकही अधिकारी माझ्या पावतो आले नाही। यावरूनच हे सिद्ध होतं की संबंधित अधिकाऱ्यांनी इथून मागेही अशा कामात किती दिरंगाई केलेली आहे। परंतु या व्हिडिओतून माझं एकच सांगणं आहे नांदगावचे तहसीलदार, तहसील कार्यालय यांना की माझ्या जीवितास काही कमी जास्त झाल्यास संबंधित नांदगाव तहसील कार्यालय व तहसीलदार साहेब व इतर प्रशासक याला जबाबदार राहील। जय हिंद। नमस्कार, मी ईश्वर आहे। 1 महिन्यापूर्वी मी नांदगाव तहसील कार्यालय यांना अर्ज दिलेला आहे। 20/7ला तसं 13/7ला एक दिलेला आहे। माहिती अधिकारात माहिती मागितली, परंतु मला आजपर्यंत कुठलीच माहिती मिळाली नाही किंवा कुठली कारवाई झाली नाही। न्यायडोंगरी येथील 17-1 या गट क्रमांकात 10 आरचे बेकायदेशीर तुकडे विहीर दाखवून विहीर नसताना, ऊस पीक दाखवून ऊस नसताना अशी तुकडे वाईज खरेदी करून आज तिथं कॉम्प्लेक्स उभारण्यात आलेले आहे। सदर कॉम्प्लेक्स हे सर्व अनधिकृत आहे, विनापरवानगी आहे। तसेच ग्रामपालिकेने ग्रामपालिकेची ना हरकत NOC कुठल्याही काही परवानगी घेतलेली नाही। याबाबत मी तहसीलदारांना निवेदन दिलं, पण अद्याप काही कारवाई न झाल्यानं मला हा मार्ग अवलंबावा लागला। 15 ऑगस्टच्या एवढ्या आपल्या स्वातंत्र्य दिनाचा औचित्य मला का साधावं लागलं ते नाईलाज झाला। कारण माझी कधीची मागणी 1 महिन्यापूर्वीची मागणी असून अद्याप पुरी झाली नाही। तसेच या राष्ट्रीय महामार्ग त्या चतुर्सीमेत येत असून
त्या राष्ट्रीय मार्गाच्या उपअभियंत्यांना यांनी देखील नोटीस बजावलेली आहे संबंधित दुकानधारकांना. संबंधित कॉम्प्लेक्स मालक प्रथम राजेंद्रराव साहेब आहेत व बेकायदेशीर खरेदी व्यवहार करून लिहून घेणार या व्यक्तींची नावे आहेत आणि सदर माजी सभापती असे काही राजकीय याच्यात यांचा हात असल्याने माझे काम पुढं म्हणजे साहजिकच अधिकाऱ्यांवर दबाव आहे. त्यामुळे आजपर्यंत म्हणजे सकाळी 7 वाजेपासून तर आता तुमचे 6 वाजत आले, 5:30 ते 6 एकही अधिकारी माझ्या पावतो पोहोचलेला नाही आणि माझ्या जीवितास काही जास्ती कमी झाल्यास याला जबाबदार नांदगाव तहसील कार्यालय, तहसीलदार आणि हे प्रशासन जबाबदार राहील. बरोबर.